अखेर नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली। अवघ्या 16 दिवसात तपास झाला। 1200 पानांचं दोषारोपपत्र, 55 साक्षीदार आणि 55 दिवसात खटला पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली। म्हणजे बघा ना, DNA चाचण्या, मेडिकल रिपोर्ट, तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब, क्राईम सीन रिक्रिएशन हे सगळं 15 ते 16 दिवसात पोलिसांनी केलं आणि त्यामुळे निश्चितच हा एक ऐतिहासिक फास्ट ट्रॅक खटला म्हणून पाहिला जाईल। अत्यंत विश्वास देणारा असा हा निकाल आहे। 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या या खटल्याने दाखवून दिल्यात। पहिली गोष्ट म्हणजे व्यवस्थेने ठरवलं तर न्याय वेगाने मिळू शकतो। आपण अनेकदा ऐकतो की न्याय मिळायला वर्षानुवर्ष लागतात, पण या प्रकरणाने हे दाखवून दिलं की तपास यंत्रणा, सरकारी वकील आणि कोर्ट्स यांनी प्रायोरिटी दिली तर न्यायाची प्रक्रिया ही वेगाने पुढे जाऊ शकते। म्हणजे कायद्यामध्ये ताकद आहे। सरकारी यंत्रणेला कायद्याचं इम्प्लिमेंटेशन फास्ट करता येतं। फक्त काय हवंय? इच्छाशक्ती, समन्वय आणि सिस्टीमची ती व्यक्ती प्रायोरिटी पाहिजे। खरं तर कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती सेम असतो। सिस्टीमची प्रायोरिटी असली नाही पाहिजे, पण तरी सुद्धा सिस्टीम जेव्हा तुम्हाला एक व्यक्ती म्हणून ठरवते की बाबा ही केस माझ्यासाठी प्रायोरिटीची केस आहे, त्यावेळेला न्याय मिळतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेचा आवाज खूप महत्त्वाचा असतो। या प्रकरणात सुद्धा गावकरी, कुटुंब, समाज आणि मीडिया या सगळ्यांनी सातत्याने आवाज उठवला। शांततापूर्ण आंदोलनं झाली, लोकांचं प्रेशर खूप होतं आणि मीडियाचं लक्ष सुद्धा या प्रकरणावर सातत्यानं होतं। आदर्श परिस्थितीत खरं तर न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर सामान्यांना उतरायला लागू नये, पण जेव्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येते तेव्हा असं उतरावं की सिस्टीम हल्ली पाहिजे। तिसरी गोष्ट, कोणत्याही आरोपीला शिक्षा झाली म्हणून आपण जिंकलो असं म्हणता येणार नाही। आज त्या कुटुंबाकडे काय राहिलंय बघा ना। फाशीची शिक्षा देऊन त्या नराधमाला एकदा वेदना होतील, पण ते कुटुंब आयुष्यभर वेदनेत जगेल। खरा विजय त्या दिवशी असेल जेव्हा एकाही मुलीला अशा भीतीत जगायला लागणार नाही। ॲज अ सोसायटी लहान मुलांना एक सुरक्षित वातावरण देणं ही घर, शाळा, समाज, पोलीस, प्रशासन या सगळ्यांची जबाबदारी। आणि चौथी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादं प्रकरण चर्चेत आलं म्हणून त्याला वेग मिळतो, पण ज्या प्रकरणांची बातमी होत नाही त्या मुलांचं काय? न्याय हा बातम्यांवर अवलंबून नसावा, तो प्रत्येक मुलाचा अधिकार आहे। आता कारण मी तुम्हाला एक आकडेवारी सांगते, काही आकडे बघा आणि मग तुम्हाला कळेल की मी हे का म्हणतेय। हे आकडे अंगावर काटा आणणार आहेत। NCRBच्या 2024च्या अहवालानुसार महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात बालकांविरुद्ध गुन्ह्यांची तब्बल 24,171 प्रकरणं नोंदवली गेलीत आणि धक्कादायक म्हणजे या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे। फक्त इतकंच नाही तर बालकांच्या अपहरणात सुद्धा महाराष्ट्र अव्वल आहे। राज्यात तब्बल 12,000 पेक्षा जास्त मुलांच्या अपहरणाची प्रकरणं नोंदवली गेली आहेत। प्रति 1 लाख बालकांमागे गुन्ह्यांचा दर 66.9 इतका आहे आणि या गुन्ह्यांमधल्या एकूण पीडित मुलांपैकी 57% मुली आहेत। क्राय एक संस्था आहे आणि त्यांच्या विश्लेषणानुसार महाराष्ट्रात दररोज सरासरी 61 मुलांवर अत्याचार होतात। त्यापैकी 24 मुलं रोज पॉक्सो म्हणजेच लैंगिक अत्याचाराची शिकार होत आहेत। आणखीन धक्कादायक माहिती सांगते। माहिती अधिकारातून समोर आलेली ही आकडेवारी आहे की आज महाराष्ट्रात पॉक्सोची जवळपास 42,000 प्रकरणं न्यायालयात पेंडिंग आहेत। विशेष न्यायालयांची म्हणजे स्पेशल कोर्ट्सची कमतरता आणि अपुरी यंत्रणा याच्यामुळे हा ढीग दिवसेंदिवस वाढतोय। जरा विचार करा, या 42,000 आकड्यांमागे 42,000 मुलं आणि त्यांची उद्ध्वस्त झालेली कुटुंब आहेत राज्यामध्ये। राज्यात पॉक्सोसाठी मंजूर असलेल्या 30 विशेष न्यायालयांपैकी बऱ्याच ठिकाणी नियमित न्यायाधीश नाहीयेत आणि या कायद्यानुसार खरं तर एका वर्षात निकाल लागायला हवा, तरी सुद्धा 90%हून अधिक प्रकरणं आजही प्रलंबित आहेत। नसरापूरच्या निकालानं या मुलांच्या डोळ्यात आशेचा किरण जागला असेल तर ती आता सरकारची सर्वस्वी जबाबदारी आहे की हा किरण विझून न देण्याची। आता इथेच थांबते।